नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या रणजित पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनल मध्ये। तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा अर्थातच राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड व त्यांचे समर्थक नितीन देशमुख, त्याचसोबत सत्ताधारी पक्षाचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा कट्टर कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांच्यामध्ये झालेली वादावादी। मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे विधिमंडळाचं, आणि हे तेच विधिमंडळ आहे जिथे कायदे तयार केले जातात। आणि अशा कायदे ज्या ठिकाणी तयार होतात याच ठिकाणी जर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाच्या आमदारांच्या कार्यकर्त्यामध्ये जर वादावादी, हाणामारी, फ्रीस्टाईल हाणामारी जर होत असेल तर सामान्य जनतेने यातून काय धडा घ्यायचा? कारण कायदा बनवणारे किंवा कायद्याला समर्थन देणारे किंवा कायद्याला विरोध करणारे हे जर आपापसात तिथे भांडू लागले तर महाराष्ट्राने अशा लोकांकडून आदर्श घ्यायचा तो काय, हा प्रश्न प्रकर्षाने जाणवतो। कारण तुम्हाला माहित असेल मित्रांनो की गोपीचंद पडळकर एक तळागाळातला कार्यकर्ता, त्यांचं कामही वाखाणण्याजोगं आहे। धनगर आरक्षणाविषयी सातत्यानं लढणारा नेता म्हणून समोर आलेला, परंतु हेच गोपीचंद पडळकर सातत्यानं आता जेव्हापासून आपण पाहतो तेव्हापासून पवार फॅमिली विषयी आणि पवार कुटुंबाविषयी सातत्याने एक खालच्या दर्जाची भाषा वापरत आहेत। अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचा जरी हा आमदार असला तरी फडणवीसांनी यांना समज देणं अत्यंत गरजेचं आहे। कारण हे गोपीचंद पडळकर हे जसे इतरांवरती आरोप करतात त्याचप्रमाणे त्यांच्यावरती देखील एक आरोप सातत्याने केला जातो किंवा एक बोचरी टीका त्यांच्यावरती केली जाते, ते म्हणजे मंगळसूत्र चोर। राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळाच्या आवारात ज्यावेळेस गोपीचंद पडळकर येत होते त्यावेळेस मंगळसूत्र चोर असा म्हणून घोषणा दिली, तेव्हाच हा राग मनात धरून गोपीचंद पडळकर यांच्या मनामध्ये काय चाललं होतं काय नाही याचा प्रत्यय काल फ्रीस्टाईल हाणामारीने आला। कारण ज्या गोपीचंद पडळकरांसोबत त्यांचे जे काही हाताखालचे त्यांना सपोर्ट करणारे जे काही कार्यकर्ते होते त्यामधीलच एक ऋषिकेश टकले नावाचा कार्यकर्ता गोपीचंद पडळकर यांच्यावरती जितेंद्र आव्हाडांनी केलेली टिप्पणी याचाच राग मनात धरून कदाचित कालचं प्रकरण झालं असावं। कारण काल विधिमंडळाच्या आवारात ज्या प्रकारे फ्रीस्टाईल हाणामारी झाली याचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध केला जातोय मित्रांनो, आणि केलाही पाहिजे। कारण फडणवीस ज्या कायद्याची भाषा सर्वांना समजवत असतात तोच कायदा जर धाब्यावर बसवला जाणार असेल तर त्याचा करावा तेवढा निषेध थोडा आहे। कारण गोपीचंद पडळकर हे सत्ताधारी पक्षामध्ये येतात आणि एका सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या कार्यकर्त्याकडून अशा प्रकारे जर वर्तन होत असेल तर याचा आदर्श जो सामान्य जनतेने घेतला पाहिजे तो काय घ्यावा हाच मुळात मोठा प्रश्न आहे। कारण जितेंद्र आव्हाडाच्या ज्या कार्यकर्त्याला अर्थात नितीन देशमुख याला ज्या प्रकारे काल 5 जणांकडून अतिशय बेकार मारहाण करण्यात आली, कारण विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना एवढा कडकट सुरक्षा बंद तिथे असतो, एवढा पोलीस बंदोबस्त तिथे असतो, एवढे गार्ड तिथे असतात, अशा गार्डला न जुमानता ज्या प्रकारे मारहाण करण्यात आली ती नक्कीच निषेधात आहे। आणि याचा निषेध जरी गोपीचंद पडळकरांनी केला असेल पण अशा प्रकारची घटना भविष्यात इथून पुढे कधीही घडू नये याची काळजी सत्ताधारी पक्षाने घेतली पाहिजे। कारण विधिमंडळाच्या प्रकारात अशा प्रकारे जर हाणामारी झाली तर त्याच्यावरती कार्यवाही किंवा कारवाई करण्याचे जे अधिकार आहेत ते संपूर्णपणे विधानसभा अध्यक्षांना आहेत, अर्थात राहुल नार्वेकर यांना आहेत। राहुल नार्वेकर यांनी देखील असं म्हटलंय की या ज्या घटनेचा संपूर्ण अहवाल जोपर्यंत माझ्याकडे येत नाही तोपर्यंत मी याच्यावरती काही कार्यवाही करणार नाही। अर्थात हा अहवाल कधी येतो हे वाट पाहण्याचं असेल मित्रांनो, वाट पाहण्यालायक असेल। कारण अशा प्रकारे जर गोष्टी महाराष्ट्र राज्यामध्ये जर घडत राहिल्या तर महाराष्ट्राचा बिहार झालाय का हा प्रश्न आता समोर येऊ लागलाय। वेगवेगळ्या स्तरातून, राजकारणाच्या वेगवेगळ्या स्तरातून यावरती वेगवेगळ्या टिप्पणी आता होऊ लागल्यात। सत्ताधारी पक्ष सत्तेची गुर्मी असून आपल्याकडे सत्ता आहे आपण काही केलं तरी चालेल अशा प्रकारे वागतोय का हाच प्रश्न आता जनतेला भेडसावत आहे। कारण सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून वारंवार अशा प्रकारच्या घटना होत आहेत। कारण शिंदे गटाचे आमदार त्या गायकवाड संजय गायकवाडून सध्या कॅन्टीन वाल्याला मारण्याचं प्रकरण जे आता सध्या शांत होतं न होतं तोपर्यंतच गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आज एक नवीन विषय घडवून आणला। कारण ज्या विधिमंडळामध्ये जनतेचे प्रश्न मांडले जातात त्या विधिमंडळाचा जर
कार्यकाल, त्या विधिमंडळाची वेळ जर अशा प्रकारची भांडणं सोडवण्यात जर व्यर्थ गेला तर सामान्य जनतेच्या प्रश्नाचं काय करायचं, हाच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे मित्रांनो. कारण तुम्हाला माहित असेल की जितेंद्र आव्हाड हे जरी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार असतील तर सातत्याने जनतेचे प्रश्न मांडण्यात ते पुढे असतात. कारण विधिमंडळामध्ये किंवा विधानसभेत तुम्ही बघितलं असेल की कशा प्रकारे जनतेचे प्रश्न ती लोक मांडत असतात. अर्थात गोपीचंद पडळकर हे देखील प्रश्न मांडत असतात, परंतु गोपीचंद पडळकर यांनी त्यांचा जो कार्यकर्ता आहे ऋषिकेश टकले याच्यावरती विविध प्रकारचे गंभीर गुन्हे सध्या दाखल आहेत. आणि अशा प्रकारच्या कार्यकर्त्याला विधिमंडळाच्या आवारात प्रवेश दिलाच कसा जातो हेच मोठं न समजण्याच्या पलीकडचं आहे. कारण ऋषिकेश टकले हा जो कार्यकर्ता आहे त्याच्यावरती विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत मित्रांनो. त्याच्यावरती हाफ मर्डर, महिलेचा विनयभंग, मोकोका यासारखे गंभीर गुन्हे असताना यांना विधिमंडळाच्या आवारात पास दिले कसे जातात आणि यांना एंट्री मिळतेच कसे, हाच प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्रातून विचारला जात आहे. संजय राऊत असतील किंवा अर्थात राज ठाकरे असतील, राज ठाकरेंचं अतिशय घनघाती टीका, अतिशय जहरी टीका राज्य सरकारवरती केली आहे. फडणवीसांना त्यांनी विचारलं देखील आहे, जर अशाच प्रकारे हे जर चालू राहिलं तर भविष्यात विधिमंडळाच्या विधानसभेच्या आवारात आमदारांचे खून करायला सुद्धा लोक मागं पुढे पाहणार नाहीत. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, काय चाललंय महाराष्ट्रात? सत्ताधारी पक्ष म्हणून तुम्ही याच्यावरती काही कार्यवाही करणार आहात की नाही हा प्रश्न राज ठाकरेंनी देखील उपस्थित केला आहे. केवळ राज ठाकरेच नाही तर राजकारणाच्या विविध स्तरातून आता सगळेच या गोष्टीचा निषेध करत आहेत. रोहित पवार असतील, जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील, संजय राऊत असतील, त्याचसोबत राजसाहेब ठाकरे असतील, सगळ्यांनीच या घटनेचा निषेध केलेला आहे. आणि मित्रांनो, तुम्ही देखील अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत याची काळजी देखील घेतली पाहिजे आणि राज्य सरकारला याबाबत जाब विचारला पाहिजे की अशा प्रकारच्या घटना होत आहेत कशामुळे. एका राजकारणाला राजकारणात जाण्यासाठी जर गुंडांची साथ लागत असेल तर राजकारण न केलेलं बरं. असो, एवढीच इच्छा आहे की सध्या महाराष्ट्राचा फक्त बिहार होऊ नये. कारण तुम्हाला माहित असेल ज्या प्रकारे बिहारमध्ये गुन्हेगारी चालते, आपण ऐकतो वारंवार बिहारमधून येणाऱ्या बातम्या, त्यांचा कल सध्या कमी होत आहे. कारण बिहारच्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण सध्या वाढताना दिसत आहे. आणि अशा प्रकारच्या घटना होऊ नये यासाठीच आपण एक होऊन लढा दिला पाहिजे. आणि मी एकच सांगेन की मतदारांनी जागरूक राहिलं पाहिजे. अशा प्रकारच्या शक्तींना बळ देण्याची गरज नाहीये. तर तुर्तास एवढंच. आपल्या व्हिडिओला सपोर्ट केल्याबद्दल, आपले व्हिडिओ पाहिल्याबद्दल नक्कीच तुमचा सपोर्ट आम्हाला अशाच प्रकारे ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.